आता सर्व्हिस मेथड मधून काय करायचं आहे आपल्याला, तर आता अपडेट एम्प्लॉय साठी हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला पाठवायचा आहे आणि हा आयडी पाठवायचा आहे. अपडेट एम्प्लॉय नावाची मेथड. आपल्याकडे जे काही युजर कडून दोन डेटा आलेले आहेत, आयडी आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे एम्प्लॉय. आपल्याला काय करायचं आहे की ही जी काही आयडी असेल त्या आयडीचा याच्यामधला पर्टिक्युलर जो डेटा आपल्याला अपडेट करायचा आहे. आता आपल्याला पूर्ण डेटा असू शकतो, 100 फील्ड असू शकतात आणि आपल्याला कंट्रोल द्यायचं नाहीये युजरला की 100च्या 100 फील्ड ज्या आहेत त्या युजरने चेंज केल्या पाहिजेत. काही ज्या फील्ड असतात, आता फॉर एक्झाम्पल ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर, त्याला जर चेंज करायला द्यायचा नसेल किंवा पासवर्ड तिथे चेंज करायला द्यायचा नसेल, तर त्यावेळेस आपण काय करतो की आयडी देतो आणि लिमिटेड हा जो आहे एम्प्लॉई ऑब्जेक्ट आहे हा आपण घेतलेला आहे एंटिटी. पण आपल्याला जेवढ्या फील्ड त्याला द्यायच्या आहेत आपल्याला अपडेट करण्यासाठी, आपण तेवढ्याच देतो, जास्त देत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आता सर्व्हिस मध्ये मेथड बघावी लागेल आपल्याला. सर्व्हिस मध्ये आपल्याला लॉजिक लिहावं लागेल आणि आपण ते लिहूया. मी ती मेथड क्रिएट करून घेतो. इथे आपल्याला ती मेथड करून घ्यावी लागेल. एम्प्लॉई सर्व्हिस डॉट आणि ती मेथड आपण जनरेट करूया. क्रिएट मेथड, ही मेथड जनरेट झाली. आता याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक लिहावं लागेल. सगळ्यात अगोदर काय करावं लागेल की या आयडीने तो डेटा जो आहे तो फाइंड करावा लागेल. सो एम्प्लॉई रेपोने तो डेटा फाइंड करावा लागेल. सो एम्प्लॉई रेपो डॉट फाइंड बाय आयडी, फाइंड बाय आयडी आणि त्याचा आयडी पास करायचा. हा ऑप्शनल रिटर्न करतो. जर का याच्यामध्ये डेटाबेस मध्ये डेटा असेल तर फाउंड एम्प्लॉई, आपल्याला इथे लॉजिक लिहायचे. जर का इथे एम्प्लॉई जर फाउंड झाला, जर का अवेलेबल असेल एम्प्लॉई, तर आपण काय करणार, इथून इथे आपल्याला काय करावं लागेल, तर आपण इथे तो ऑब्जेक्ट जो आहे त्याच्यामध्ये डेटा जो आहे तो चेंज करूया. काय काय चेंज करायचा, लिमिटेड 2 फील्ड आपल्याला समजा चेंज करायच्या, नेम वगैरे चेंज करायचा आहे. तर आपण इथे काय करणार, फाउंड एम्प्लॉई तुझा जो काही आहे तो ओरिजिनल एम्प्लॉई काढणार, कारण की तो ऑप्शनल मध्ये आहे म्हणून. ठीक आहे. डीबी एम्प्लॉई हा डेटाबेस मधला एम्प्लॉई आहे आणि त्याच्यामध्ये चेंजेस करणार. काय चेंजेस करणार, फॉर एक्झाम्पल मला आता इथे डीबी एम्प्लॉई मध्ये फक्त चेंज करायचं आहे डेजिग्नेशन जे आहे, प्रमोशन नंतर टेक लीड झाला असेल, जर सिनियर इंजिनियर असेल असं मला चेंज करायचं आहे. कुणाचं चेंज करायचं आहे, तर सपोज हे या एम्प्लॉई मधून रिक्वेस्ट आलेली आहे चेंज करण्यासाठी. सो त्या एम्प्लॉई ऑब्जेक्ट मधून घ्यायचं, एम्प्लॉई डॉट गेट डेजिग्नेशन, जे काही डेजिग्नेशन असेल तेवढं. फक्त आपण इथे डेजिग्नेशन चेंज केलेलं आहे आणि हा जो ऑब्जेक्ट आहे डेटाबेस मधून पहिल्यांदा गेट केला तो रेकॉर्ड, आणि नवीन जो काही डेटा आपल्याला चेंज करायचा होता तो आपण चेंज करून सेट मेथडने चेंज केलेला आहे. आणि फायनली जो आहे एम्प्लॉई रेपो जो आहे तो एम्प्लॉई रेपोने तो परत एकदा सेव्ह करून घ्यायचा, नवीन जे काही चेंजेस केलेले आहेत ते डीबी एम्प्लॉई मध्ये. दॅट्स इट. हे सिंपलचं लॉजिक. आणि सेव्ह केल्याच्या नंतर याची एक ओरिजिनल कॉपी निघत असते जी आपल्याला इथून रिटर्न करायची आहे. दॅट्स इट. इथून आपण त्याला रिटर्न करून देऊया. रिटर्न इथे लिहूया सेव्ड अपडेटेड एम्प्लॉई आणि इथे त्याला रिटर्न करूया. दॅट्स इट. झालं. इथून आपण त्याला रिटर्न केलं. त्याच्यानंतर इथे आपल्याला जो काही ऑब्जेक्ट मिळत आहे, अपडेटेड एम्प्लॉई नावाचं चेंजेस करून घेऊया आपण दोन्ही पण, कारण की इथे पण एम्प्लॉई इथे पण एम्प्लॉई आहे. आता रिटर्न करताना आपल्याला इथे लिहायचं आहे की जर हा नल नसेल, म्हणजे जर याच्यात डेटा आहे, म्हणजे जर का अपडेटेड जर असेल, तर आपण इथे काय करणार आहोत, इथे लिहितोय आपण इफ, इथे आपण लिहितोय इफ अपडेटेड एम्प्लॉई इक्वल इक्वल जर नल असेल
तर आपण काय रिटर्न करतोय, रिटर्न रिस्पॉन्स एंटिटी एम्प्लॉई. रिस्पॉन्स एंटिटी मध्ये तुम्ही न्यू रिस्पॉन्स एंटिटी, जर का नल असेल तर तुम्हाला काय पाठवायची गरज आहे, डायरेक्टली स्टेटस पाठवून द्या बॅड रिक्वेस्ट म्हणून की तो अवेलेबल नाही म्हणून. HTTP स्टेटस बॅड रिक्वेस्ट झालं. ठीक आहे. नाही तर जर का अवेलेबल असेल डेटा, कंटेंट डेटा अवेलेबल असेल, सो रिटर्न रिस्पॉन्स एंटिटी बॉडी पाठवून देऊया जी की अपडेटेड एम्प्लॉयची आहे आणि स्टेटस आपला असणार आहे ओकेच, म्हणजे 200 HTTP स्टेटस ओके. ही API एक्सपोज केली. ही झाली अपडेटची API. त्याच्यानंतर तुम्हाला API बनवून झाल्याच्या नंतर नेक्स्ट API जी आहे ती आहे @delete मॅपिंगची, जी की आपण डेटा डिलीट करणार आहोत. डिलीट मॅपिंग स्लॅश एम्प्लॉई स्लॅश याच्यामध्ये ID वर ऑलरेडी आहेच तो ID. एम्प्लॉई पण ऑलरेडी अवेलेबल असतो, सो हा काढून टाकूया, त्याची गरज पडणार नाही कारण की आपण याच्यावर दिलेला आहे ऑलरेडी सेव्ह एम्प्लॉईज एम्प्लॉई ID. ऑलमोस्ट आपण सगळ्यांना सेमच घेतलेले आहेत, एम्प्लॉई ID. फक्त मेथड ज्या आहेत त्या चेंज आहेत, गेट मॅपिंग, पुट मॅपिंग आणि डिलीट मॅपिंग. तर तुम्हाला डिलीट लिहायची गरज नसते इथे, पण तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहितोय मी डिलीट म्हणून. डिलीट आपण लिहत नाही. त्यानंतर परत याला पब्लिक आणि याचा रिटर्न टाइप जो आहे रिस्पॉन्स एंटिटी, आणि इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही सेंड करायचं नाहीये याच्या पुढे, म्हणून मी क्वेश्चन मार्क म्हणजे ऑल सेंडिंग करणार आहे मी. आणि डिलीट मॅपिंग मध्ये मोस्टली करून तुम्हाला एक मेसेज द्यावा लागतो की दिस रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली, किंवा जे काही मेसेज द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळा DTO तयार करू शकता. पर्टिक्युलर मेसेज साठी तुम्हाला जर काही DTO तयार करायचा असेल तर मी इथे एक DTO तयार करून देतो. क्लास रिस्पॉन्स DTO एम्प्लॉई रिस्पॉन्स DTO. याला आपण वेगळ्या पॅकेज मध्ये टाकूया DTO नावाच्या DTO. आणि याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या फील्ड पाहिजेत, आता आपल्याला इथे गरज आहे प्रायव्हेट ID घ्यायची गरज आहे आपल्याला, कारण की आपल्याला दाखवायचं की ID चा डेटा डिलीट झालेला आहे. ID आणि प्रायव्हेट स्ट्रिंग जो मेसेज आहे तो दाखवायचा आहे. ठीक आहे. आणि इथे आपण गेटर सेटर घेणार आहोत. डेटा @all args @no args झालं. हे सगळं आपण फक्त काय केलेलं आहे, जस्ट DTO बनवलेला आहे, जे की इथून आपल्याला पास करायचा आहे. म्हणून मी इथे लिहितो एम्प्लॉई रिस्पॉन्स डिलीट एम्प्लॉई, आणि इथे आपल्याला ID देच तो डिलीट करायचा आहे, म्हणून मी पाथ व्हेरिएबल लॉंग ID, म्हणजे ज्या ID चा डेटा असेल त्या ID चा एम्प्लॉई जो आहे तो डिलीट झाला पाहिजे. दॅट्स इट. इथे मी तो जो डेटा आहे रिटर्न करून घेतो, एम्प्लॉई रिस्पॉन्स DTO एम्प्लॉई रिस्पॉन्स, आणि लिहितो मेथड एम्प्लॉई सर्व्हिस डॉट डिलीट एम्प्लॉई. API तयार करून त्याच्यामध्ये पास केलेला आहे ID आणि क्रिएट केलेला आहे एक सर्व्हिस मेथड. सर्व्हिस मध्ये ही मेथड तयार झालेली आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, सगळ्यात अगोदर चेक करणार आहोत की या ID चा डेटा डेटाबेस मध्ये अवेलेबल आहे का.
सो जो काय रेपो आहे आपला एम्प्लॉईचा, एम्प्लॉई रेपो डॉट इज एक्झिस्ट बाय आय डी या मेथडने आपण चेक करूया की जर का तो अवेलेबल असेल, एक्झिस्ट बाय आय डी जर का अवेलेबल असेल, एम्प्लॉई अवेलेबल जर असेल तरच त्याला डिलीट करूया आपण. इफ हा जर ट्रू जर झाला, सो ट्रू जर झाला तर आपण इथे देणार आहोत काय आपल्याला करावं लागेल, तिथे डिलीटची कोडिंग लिहावं लागेल. एम्प्लॉई रेपो डॉट डिलीट बाय आय डी. तुम्हाला तो आय डी ही दिला जातो. मग आता तुम्हाला इथे प्रिपेअर करावं लागेल मेसेज. मेसेज मध्ये तुम्हाला लिहावं लागेल, सपोज इथे मी इथे स्ट्रिंग मेसेज घेतो, स्ट्रिंग मेसेज सुरुवातीला नल, आणि जर का डिलीट जर झाला हा सपोज, डिलीट जर झाला हा सपोज, तर रिस्पॉन्स एंटिटी जो दिलेला आहे एम्प्लॉईचा, जो की आपण आपल्याला जो आउटपुट पाहिजेत होता एम्प्लॉई, रिस्पॉन्स डीटीओचा रिस्पॉन्स इक्वल टू न्यू, आणि त्याचा जो डेटा आहे आयडी जो आहे तो आयडी टाकणार आहे, आणि मेसेज आपला जो ठेवणार आहोत आपण तो हा वाला मेसेज असेल. तो याच्यामध्ये आपण तो मेसेज टाकून देऊया. इथे बनवला तरी चालेल. आयडी प्लस मेसेज. इथे आपला मेसेज काय डिसाइड करूया आपण, रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली असं. ठीक आहे. आणि इथे मेसेज काय असेल, जर का बाहेर जर आला तर रेकॉर्ड नॉट अवेलेबल असं. कारण की जर अवेलेबल नसेल तर तो डिलीटही करणार नाही आणि सांगेल की रेकॉर्ड नॉट अवेलेबल, आणि हा कन्स्ट्रक्टर बनेल आणि त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो आपण पाठवून देऊया कंट्रोलरला. कंट्रोलरकडे तो रिस्पॉन्स येणार याच्यामध्ये, आणि ऍज एक्सपेक्टेड आपल्याला जे आहे तो रिस्पॉन्स एंटिटी आपल्याला रिटर्न करायचा आहे. इथून जो काही रिस्पॉन्स एंटिटी आहे, रिस्पॉन्स एंटिटी देऊया आपण याला इथे. न्यू रिस्पॉन्स एंटिटी बॉडी मध्ये देऊया एम्प्लॉई रिस्पॉन्स, आणि स्टेटस कोड देऊया http स्टेटस एक्सपेक्टेड. दॅट्स इट. आणि याला करूया रिटर्न. याला काय देतोय, झाली ही एपीआय जी आहे तुमची एक्सपोज झालेली. डिलीट मॅपिंग स्लॅश डिलीट आयडी. सो आता तुम्हाला याचा युनिट टेस्ट केस लिहायची आहे. या सगळ्यांच्या युनिट टेस्ट केस तुम्हाला लिहिण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करावं लागणार आहे, तर कंट्रोलर टेस्टिंग मध्ये तुम्ही जे काही टेस्ट क्लास लिहिलेला आहे त्याला ओपन करूया आणि क्विकली त्याच्या कंट्रोलर टेस्ट मध्ये जाऊन त्या टेस्ट केस लिहून घेऊया. स्टार्ट पब्लिक void टेस्ट अपडेट एम्प्लॉई. याच्यावर लिहावं लागणार आहे तुम्हाला @टेस्ट
@टेस्ट लिहून घेतलेला आहे तुम्ही. त्याच्यानंतर इथे तुम्हाला यूज करायचा आहे वेन. आता याच्यामध्ये डिपेंडंट जी मेथड आहे ती सर्व्हिसची मेथड आहे आणि सर्व्हिसच्या मेथड मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की जर का एम्प्लॉई सर्व्हिसला कॉल झाला, एम्प्लॉई सर्व्हिस जर का कॉल झाला कोणती मेथड, तर अपडेट एम्प्लॉई मेथड जी झाली तुम्हाला मी दोन्ही डेटा पाठवून देतो याच्या पद्धतीने. दॅट्स इट. एम्प्लॉई आपला वर होताच एक एम्प्लॉई नावाचा एक ऑब्जेक्ट केला होता. ठीक आहे, हाच आपण ऑब्जेक्ट घेऊया जेणेकरून सगळ्या मेथड यांना यूज करू शकतील. ग्लोबलला डिक्लेअर करूया. ठीक आहे, हा जो एम्प्लॉई आहे पास केला, त्याच्यानंतर काय रिटर्न करेल हा, अँड देन रिटर्न एम्प्लॉई, जो काही ऑब्जेक्ट आहे तो रिटर्न करून देईल हा जेव्हा कॉल केला जाईल तेव्हा. त्याच्यानंतर शेवटी मॉक MVC परफॉर्म. परफॉर्म मध्ये आपण पुट मेथडला कॉल करणार. पुटची जी URL आहे ती URL टाकून द्यायची इथे. आपण टाकणार आहोत एम्प्लॉई स्लॅश आणि इथे आपण टाकणार आहोत ID. दॅट्स इट. कारण की आपल्या एम्प्लॉई रिसोर्स मध्ये जो आहे डिलीट आपल्याला टाकावं लागेल आणि इथे लिहावं लागेल डिलीट. दॅट्स इट. ठीक आहे, त्याच्यानंतर परफॉर्म परफॉर्म केल्याच्या नंतर ह्याचा जो काही रिटर्न येतो हा अँड रिटर्नचा परफॉर्म ऑप्शन येणार. परफॉर्मचा बाकी सगळं सेमच, सगळं एव्हरीथिंग काय राहील सेम राहील. पण तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे की पुट मेथड सोबत तुम्हाला बॉडी आणि पॅरामीटर पास करायचा आहे. ठीक आहे, बॉडी आणि पॅरामीटर पास करायचा आहे. सो बॉडी जी आहे अगोदर पॅरामीटर पास करून घेऊया. लॉंग ID जो आहे तो मी 1L घेतो आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे, जस्ट कॉमा करा आणि ID पास करा. अँड या मेथडला ही जी काही मेथड आहे पुट मेथड, ही जर मी इथे बघितली तर ही मेथड इथे आहे. सो या मेथड मध्ये तुम्हाला अजून काय ऍड करायचं आहे, कंटेंट टाईप जो आहे, कंटेंट टाईप जो आहे तो मीडिया जेसन मध्ये तुम्ही पाठवणार. मीडिया टाईप ऍप्लिकेशन स्लॅश अंडरस्कोर जेसन आणि तुम्ही पाठवणार आहात कंटेंट आणि तुम्हाला पाठवायचं आहे कंटेंट. कंटेंट म्हणजे तुम्हाला एम्प्लॉईचा जेसन पाठवणं गरजेचं आहे. एम्प्लॉई जेसन. एम्प्लॉई जेसन साठी इथे एम्प्लॉई जेसन अवेलेबल नाहीये, त्याच्यासाठी आपण एक स्ट्रिंग घेऊया. स्ट्रिंग आणि एम्प्लॉई जेसन तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे तयार करावं लागेल ऑब्जेक्ट मॅपर. मॅपर घ्यावं लागेल इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट मॅपर आणि इथे तुम्हाला करावं लागेल मॅपर डॉट राईट व्हॅल्यू ॲज स्ट्रिंग आणि पास करावं लागेल ऑब्जेक्ट. तर तुमच्याकडे ऑब्जेक्ट कोणता अवेलेबल आहे, तर एम्प्लॉई नावाचा ऑब्जेक्ट आहे. दॅट्स इट. हा झाला तुमचा. अशा पद्धतीने तुम्ही याला कॉल केलेला आहे. डेटाही पास केलेला आहे, ID पास केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर का तुम्हाला असं वाटत असेल की बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीयेत, तुम्हाला डायरेक्टली स्टेटस इथे जर का चेक करायचं जर असेल ॲज सिम्पल पॉसिबल, तर इथे तुम्ही देऊ शकता @and एक्सपेक्ट. आणि काय एक्सपेक्टेड आहे तुम्हाला, तर स्टेटस एक्सपेक्टेड आहे. स्टेटस आणि काय स्टेटस एक्सपेक्टेड आहे, तर ओके इज ओके. बस एवढं जरी केलं तरी ओके आहे. झाली ही टेस्ट केस. ही झाली तुमची अपडेट एम्प्लॉयची टेस्ट केस. त्याला एकदा एक्झिक्यूट करूया. त्याच्या अगोदर आपण डिलीटची पण लिहून घेऊया. टेस्ट पब्लिक void टेस्ट डिलीट एम्प्लॉई. परत आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, लिहावं लागणार आहे वेन. काय वेन, जेव्हा एम्प्लॉई सर्व्हिस कॉल होईल, एम्प्लॉई सर्व्हिस कॉल होईल तेव्हा तुम्हाला डिलीट एम्प्लॉई जेव्हा कॉल होईल, सपोज मी याला 1 पास केलेला आहे, तेव्हा काय रिटर्न झालं पाहिजे. देन इथे रिटर्न साठी काय आहे का चेक करा.
देन रिटर्न तुम्हाला द्यावा लागेल रिस्पॉन्स डीटीओ. तर तुम्हाला इथे काय द्यावं लागेल, रिस्पॉन्स डीटीओ. रिस्पॉन्स डीटीओ तुम्हाला बनवायचा आहे. इथे मी बनवतो न्यू एम्प्लॉई रिस्पॉन्स डीटीओ आणि हा वाला जो आहे तो पास करायचा आहे. That's it. याच्यामध्ये तुम्हाला मेसेज वगैरे घ्यावा लागणार आहे. सो त्याच्यासाठी मी याचा जो कन्स्ट्रक्टर आहे, सपोज याला आपण देणार आहोत आयडी आणि मेसेज दोन्ही गोष्टी देणार आहोत. सो आयडी बघा इथे मी घेतो लॉंग आयडी इक्वल टू 1L आणि स्ट्रिंग मेसेज इक्वल टू रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली आपण रिटर्न केला. झालं. आता जर मला इथे फक्त जस्ट चेक करायचं असेल तर मी हा मॉकिंग केला, त्याच्यानंतर शेवटी मॉक एमव्हीसी आणि सांगतोय की परफॉर्म. आणि काय परफॉर्म करणार आहोत आपण इथे, डिलीट URL. सो डिलीटची URL इथे पास करा. लेट्स सी एम्प्लॉई स्लॅश डिलीट स्लॅश आयडी. इथली URL आपल्याला चेंज करावं लागेल, याची डिलीटची गरज नाहीये कारण की हा अपडेट साठी आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर इथे आपल्याला काही डेटा पास करायचा नाहीये किंवा इथे पॅरामीटर आहे, त्याच्यामुळे इथे पॅरामीटर फक्त आपण पास करून घेऊया आयडी असा. दॅट्स इट. हा झाला तुमचा एक्झिक्युशन होईल. त्या सर्वांमध्ये सगळ्याच गोष्टी कॉमन असतात, फक्त आपल्याला थोडस चेंज करावं लागतं रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स अकॉर्डिंगली, आपण जसं मॅन्युअल टेस्ट करतो त्याच्यावर नुसार. आणि इथे जर तुम्हाला अजून काही आउटपुट चेक नसेल करायचं तर डायरेक्टली तुम्ही ते सांगू शकता अँड एक्सपेक्ट रिझल्ट तुम्हाला काय मॅच करायचा आहे. तर स्टेटस मला मॅच करायचा असेल कुठला, सो तुम्ही देऊ शकता इज एक्सेप्टेड. दॅट्स इट. झालं. याचं ही टेस्ट केस लिहून झालेलं आहे. टेस्ट केस लिहिणं खूप सोपं आहे. एपीआय पहिल्या CRUD ऑपरेशनच्या एपीआय सगळं तुम्ही एक्सपोज करून घ्या. दॅट्स इट.